श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ओम नमो सद्गुरुदेवा उदारा, म्हणता कृपण तू खरा, मागते आपुलिया घरा, दुजेपणे दारा येवो नेदिसी। हे ओंकार रूप देवा सद्गुरो, तुला नमस्कार असो। तुला उदार म्हणावे तर तू खरोखर कृपण आहेस, कारण तू याचकाला आपल्या दारात दुजेपणाने उभा राहू देत नाहीस। अवचटे मागत यासी, जै भेटी होय तुझसी, तै घोट भरू धावसी, देखतांची घेसी जीवे त्याते। तुझी आणि याचकाची अकस्मात गाठ पडताच तू त्याचा जीव घेण्यास धावतोस आणि त्याला पाहताच तू त्याच्या जीवाचे स्वतःशी तादात्म्य करतोस। जे जे मागो येती तुझपासी, ते बांधोन ऐक्यते माझी सूदसी, शेखी त्यांचे सोडवणेसी, भेटी दुसऱ्यासी स्वप्नीही नव्हे। जेवढे तुझ्यापाशी मागावयास येतात त्या सर्व भक्तांना तू सायुज्य मुक्ती देऊन आपल्या ऐक्याने बांधून टाकतोस। त्यामुळे शेवटी त्यांची सोडवणूक किंवा दुसऱ्या कोणाशी भेट स्वप्नातही होत नाही। अणुमात्र तुझी प्राप्ती, अवचटे चढे ज्याचे हाती, त्याची संसार संपत्ती, सर्वस्वे निश्चिती नाडिसी तू। ऐक्य भावाने त्यांचा जीवपणा मावळून जातो आणि जीव आणि परमात्मा एकरूप होतात। तुझी अणुमात्र प्राप्ती सहज जरी झाली तरी त्यांच्या संसार पाशाचा तू निश्चयाने नाश करतोस। मैदाचा विडा घेता, तो प्रवर्ते आपुले घाता, तेवी तुझी प्रसन्नता, झालिया जीविता स्वये नाशी। ठकाने दिलेला विडा खाल्ला की आपल्या जीवाचाच घात होतो, त्याप्रमाणे तू प्रसन्न झालास की त्याचा जीवपणा नाहीसा होतो। जे जे तुझपे मागो आले, ते ते सर्वस्वे नागवले, शेखी नागवे तुवा केले, निर्लज्ज झाले तिही लोकी। जेवढे म्हणून तुझ्यापाशी मागायला आले तेवढे सगळे सर्वस्वाला मुकले आणि शेवटी तू त्यांना पूर्ण उघडे केल्यामुळे ते तिन्ही लोकात लज्जारहित होऊन हिंडू लागले। ऐशी तुझी निर्वाण गती, त्या तुझी उदार कीर्ती, घडे म्हणशी कैशारीती, ते अगाध स्थिती अवधारी। पण अशा तुझी उदार म्हणून ख्याती कशी होणार असे जर म्हणशील तर तेही अपूर्व वर्णन ऐक। मागे उदार वाखाणिले, तेही आपणिया ऐसे केले, मग सर्वस्व आपुले, दान दिधले दातृत्वे। पूर्वी ज्यांची उदार म्हणून कीर्ती झाली होती त्यांनाही तू आत्मरूप करून टाकलेस आणि मग त्यांना मोठ्या औदार्याने आपले सर्वस्व दान केलेस। षड्गुणैश्वर्य वैभवेसी, आपणिया ते दाना देसी, दिधले ते घेवो नेडसी, कदा काळेसी कल्पांती। आपल्या षड्गुण ऐश्वर्यासह तू स्वतःचेच दान केलेस आणि तू एकदा दिलेले दान कधी कल्पांतीही परत घेत नाहीस। आपणिया दिधले दान, या लागी तू दासा अधीन, मग त्यांचे नि छंदे जाण,
सर्वस्वे आपण नाचसी. तू भक्तांना स्वतःचेच दान दिलेले असल्यामुळे त्यांच्या अधीन होतोस आणि त्यामुळे तू त्यांच्याच तंत्राने नाचत असतोस. बळीने सर्वस्व केले दान, शेखी तू झालासी त्या अधीन. त्याचे द्वारपाळपण अद्यापि आपण चालविसी. बळीने तुला सर्वस्व दान दिले खरे, पण शेवटी तूच त्याच्या अधीन झालास आणि अद्यापि त्याच्या द्वारपाळाचे काम चालवित आहेस. धर्मे अर्पिले अग्रपूजेसी, शेखी तू त्याची सेवा करिसी. नाना संकटे स्वये सोशिसी, अंगे काढिसी उच्छिष्टे. धर्माने तुला अग्रपूजेचा मान दिला, पण अखेरीस तूच त्याची सेवा करू लागलास. स्वतः अनेक संकटे सोसलीस आणि आपल्या हातांनी त्याच्या घरची उष्टी काढलीस. तुझा निज भक्तू अंबऋषी, त्याचे गर्भवास तू सोशिसी. तुझ गवळीये राखिती ऋषिकेशी, शेखी त्या गोपाळांसी रक्षिले. तुझा प्रिय भक्त अंबर्षी, त्याचे गर्भवास तू सोसलेस. हे श्रीकृष्णा, गोपाळांनी तुझे संगोपन केले, पण शेवटी तूच गोपाळांचे रक्षण केलेस. एवं स्वस्वरूप द्यावयासी, उदारत्व तुझ पासी. हे नये गा आणिकांसी, ऋषिकेशी कृपाळुवा. तो तू परम उदार ऐसा, राया रंका समभावे सरिसा. भावो तेथ भरवसा, तू आपैसा आतुडसी. त्या तुझिया प्राप्ती लागी, कपाटे सदा सेविती योगी. एकते झाले भोगविरागी, एकते त्यागी सर्वस्वे. एक हिंडती दश दिशे, एक तुझ लागी झाले पिसे. परी तुझी भेटी स्वप्नीही दिसे, ऐसा न दिसे क्षण एक. याप्रमाणे आत्मसात करण्याचे औदार्य एकट्या तुझपाशीच आहे, ते इतर कोणामध्ये दिसत नाही. हे दयाळा इंद्रिय दमना, असा तू अत्यंत उदार आहेस. राजा आणि रंक या दोघांनाही तू समभावाने सारखाच आहेस. जेथे श्रद्धा असते तेथे तू खात्रीने सापडतोस. त्या तुझ्या प्राप्तीसाठी योगी निरंतर पर्वताच्या गुहेत जाऊन राहतात. कोणी भोगांविषयी विरक्त होतात, तर कोणी सर्वस्व त्याग करतात. कोणी दाही दिशातून भटकत फिरतात, तर कोणी तुझ्यासाठी वेडे होतात. परंतु त्यांना तुझी भेट स्वप्नातही क्षणभर सुद्धा होत नाही. ऐशी आहे तुझी प्राप्ती, सुलभ असे एके रीती. जरी संत चरणी रंगती, अतिप्रीती सप्रेम. अशा योग्यांनाही तुझी प्राप्ती होण्यासाठी एक सुलभ उपाय आहे. ते जर संतांच्या चरणी अनन्य भक्तीने आणि प्रेमभावाने तल्लीन होतील, तर त्यांना तुझी प्राप्ती होईल. संत चरणी जो विनटला, तो निज प्राप्तीसी पावला. संत स्वरूपे अवतरला, स्वये संचला परमात्मा. जो संत चरणी लीन होतो, तोच आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. संत स्वरूपाने अवतरतो आणि स्वतःच परमात्मा होऊन राहतो. या लागी जी जी संतांची रूपे, ती ती श्रीहरीची स्वरूपे. म्हणोनी संतांची कृपे, अतिसाक्षेपे अर्जावे. यास्तव जेवढे संत आहेत ते सर्व श्रीहरीचे स्वरूपच आहेत. म्हणून दीर्घ प्रयत्नाने संतांची कृपा संपादावी. ते ज्ञानार्थाचे परमपिसे, या लागी ग्रंथाचे निमिसे.
त्यांचे चरण अनायासे सावकाशे वंदीन. त्यांना ज्ञानार्थ ऐकण्याचे फार वेळ आहे. यास्तव या ग्रंथाच्या निमित्ताने त्यांच्या चरणांना मी अनायासे सावकाश वंदन करतो. संत करुणावलोकन ते मज नेत्रींचे अंजन. चरण कृपा पाहता जाण श्री जनार्दन प्रकाशे. संतांची कृपादृष्टी हेच माझ्या डोळ्यांचे अंजन आहे. चरणकृपेने पाहता श्री जनार्दन स्वामी प्रकट होतात. तया जनार्दनाची सेवे गुरुत्वाचे नि आडनावे. रिघालो निज स्वभावे जीवे भावे भजनासी. त्या जनार्दनाच्या सेवेला गुरुचे आडनाव घेऊन मी जीवाभावाने सहज भजन करावयास निघालो. भज भजक भजना एके अंगी त्रिविध भावना. दावूनिया जगज्जीवना जनी जनार्दना निज भक्ती. पण आता भजन, भक्त आणि भजनाचा विषय हे तिन्ही भाव माझ्या एकामध्येच दाखवून जनातील जनार्दन रूप जगज्जीवनाची मी भक्ती करू लागलो आहे. हे अभेद भक्ती चोखडी परम ऐक्ये भजन गोडी. अधिकाधिक चढोवढी बाढे आवडी निज भक्ता. हीच उत्तम अभेद भक्ती आहे. यात परम ऐक्यामुळे भजनाला गोडी येते आणि भक्ताची आवड चढाओढीने अधिक वाढू लागते. देवो आपली सर्वस्व जोडी वेची भक्तांची वोढी. ऐशी अभेद भक्तीची गोडी पढिये गाढी गोविंदा. भक्तांच्या ओढीने देव आपले साठवलेले सर्वस्व खर्च करतो अशी अभेद भक्तीची गोडी आहे. ती गोविंदाला फार आवडते. या लागी भक्तांचा शरीर भार स्वये वागवी श्रीधर. आपुलेनी अंगे परपार पाववी साचार निज भक्ता. म्हणूनच देवाधिदेव श्रीधर भक्तांचा योगक्षेम स्वतः चालवतो. आपल्या भक्तांना तो स्वतः भवसागराच्या पैल तीरावर नेऊन सोडतो. निज भक्तांचा देह भावो निजांगे वागवी देवाधिदेवो. तरी अभक्तांचा देहो वागवावया पहा हो काय आन आहे. भक्ता नाही देह अहंता या लागी देवो वागविता. पूर्ण देहाभिमान अभक्ता त्यासी अतिबद्धता या हेतू. आपल्या भक्तांचा योगक्षेम जर भगवंत स्वतः चालवतो तर मग अभक्तांचा भार वाहणारा दुसरा कोणी आहे की काय असे जर म्हणशील तर ऐक. भक्तांना देहाभिमान नसतो, त्यामुळे देवांना त्यांचा भार वाहावा लागतो. परंतु अभक्तांना देहाभिमान फार असतो, त्यामुळे ते संसारात अत्यंत बद्ध होतात. या लागी जो निरभिमान तोची भगवत भक्त संपूर्ण. ज्याच्या अंगी देहाभिमान त्यासी भक्तपण कदान घडे. यास्तव जो निरभिमानी असतो तोच खरा भगवत भक्त होय. ज्याला देहाभिमान आहे त्याला केव्हाही भक्त होता येणार नाही. निज भक्त तारिता कौतुके त्याची रोमावळी केवी दुखे. निर्भय करोनी पूर्ण हरिखे देवो निज मुखे निज भक्ता तारी. देव आपल्या भक्तांचे सहज लीलेने रक्षण करते वेळी भक्तांच्या केसाला देखील धक्का लावित नाही. देव आपल्या भक्तांना निर्भय करून पूर्ण आनंदाने त्यांचे रक्षण करतो. या लागी निर्भिमानता जे विनटले भक्तिपंथा.
ते पावो देवोनी विघ्नांचे माथा, पावती तत्वता भगवतपद. यासाठी अभिमान टाकून जे या भक्ती मार्गास लागले ते विघ्नांच्या मस्तकावर पाय देऊन भगवत पदाला प्राप्त झाले. भक्तांची ऐशी स्थिती, तरी अभक्ता कवण गती, तेची पुसावया नृपती, प्रश्नार्थी प्रवर्ते. भक्तांची जर अशी स्थिती आहे तर मग अभक्तांची काय गती होते हे विचारण्यासाठी राजा प्रश्न करण्यास प्रवृत्त झाला. पंचमामाजी निरूपण, अभक्तांची गती लक्षण, युगी युगी पूजा विधान, सांगेल पावन हरीचे. या 5व्या अध्यायात अभक्तांची गती आणि त्यांचे लक्षण यांचे निरूपण करून वेगवेगळ्या युगातील श्रीहरीचे पवित्र पूजा विधान सांगितले आहे. अवतार चरित पुरुषार्थू, सांगोन संपला चतुर्थू, आता अभक्तांचा वृत्तांतू, राजा पुसतू मुनीसी. अवतार चरित्रे आणि त्यांचा पराक्रम यांचे वर्णन करून 4था अध्याय संपवला. आता राजा मुनीला अभक्तांचा वृत्तांत विचारित आहे. राजा म्हणे जी मुनिवरा, जो भगवत भजनी पाठी मोरा, ऐशिया अभक्तांनरा, कोण दातारा गती त्यासी. राजा म्हणाला, हे मुनी श्रेष्ठा, जो भगवत भजनाकडे पाठ फिरवणारा अभक्त पुरुष असतो त्याची गती काय होते. जे कामालागी अति उद्भट, जे सक्रोध क्रोधे तेजिष्ठ, ते अतिलोभे लोभिष्ठ, जे परमश्रेष्ठ प्रपंची. जे गर्वाचे अग्रगणी, जे अहंकाराचे चूडामणी, जे विकारांची प्रवाह श्रेणी, जे उघडली खाणी विकल्पांची. ज्यांचे सद्बुद्धियाड आभाळ, महामोहाचे सदा सबळ, जे छळणार्थी अतिकुशळ, जे अतिप्रबळ प्रलोभे. दिवसान देखती निश्चिते, ते अंधारी देखणी दिवा भीते, ते विनेणोनी परमार्थाते, ते अतिज्ञाते प्रपंची. ज्यांच्या मनात काम अति उत्कट, जे क्रोधामुळे तेजस्वी असतात, अतिलोभाने ग्रस्त असतात, प्रपंचात अति निष्णात असतात, जे गर्वाचे मूर्तिमंत पुतळेच, अहंकाराचे मुकुटमणी, विकारांची वाहती नदीच, ज्यांनी विकल्पांची जणू काय खाणच उघडली आहे, ज्यांच्या सद्बुद्धीच्या आड मोहाचा पडदाच पडला आहे, महामोहाने ज्यांची बुद्धी ग्रासून टाकली आहे, जे छळ करण्यात अतिकुशल, ज्यांचा विषय मोह अत्यंत प्रबल आहे. वटवाघळांना जसे दिवसा दिसत नाही पण रात्री मात्र स्पष्ट दिसते, त्याप्रमाणे ज्यांना परमार्थ दिसत नाही प्रपंच मात्र चांगला जाणता येतो. जे नेणती आत्महित, ज्ञान विकुनी काम पोसित, ऐसे जे का अभक्त, त्यांची गती निश्चित सांग मज. जे आत्महित जाणत नाहीत तर ज्ञान विकून कामाचे पोषण करतात, अशा अभक्तांची गती काय होते ते मला सांग. तुम्हा ऐसे सद्बुद्धी, चालते बोधाचे उदधी, भाग्ये लाधलो ज्ञाननिधी, हा प्रश्न त्रिशुद्धी सांगावा. बुद्धिमान, जणू काय चालते बोलते ज्ञानसागर आणि ज्ञानाचा मोठा साठाच असे तुम्ही मोठ्या भाग्याने मला लाभला आहात, तरी या प्रश्नाचे उत्तर सांगा. राजा साक्षेपे बहुवस, पुसे अभक्त गती विन्यास, तो सांगावया चमस, सावकाश सरसावला.
याप्रमाणे राजाने अभक्तांच्या गतीचे लक्षण अनेक आक्षेपपूर्वक विचारले असता ते सांगण्यास चमसमुनी पुढे सरसावला. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.